ठाणे भिवंडी मार्गावर खड्ड्यामुळे अपघात. खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं सुनीता पाल रस्त्यावर पडल्या. मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्यानं सुनीता पाल यांचा जागीच मृत्यू. जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा. हजारो हेक्टरवरची पिकं वाहून गेली. घरांचीही पडझड. 2 दिवसात पंचनामे पूर्ण करू, मंत्री गिरीश महाजनांचे आदेश. उजनी आणि वीर धरणातून विसर्ग. चंद्रभागेला पूर. पंढरपुरात पूरस्थिती. नागरिकांचं स्थलांतर. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यातून आज मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. विजय वडेट्टीवार सहभागी होणार. माझा पुतण्या एक दिवस पंतप्रधान बनेल. देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीस यांना विश्वास. देवेंद्र एवढं कुणीच साध्य केलं नाही असं कौतुक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही खडाजंगीची शक्यता. अयोध्येतील दानचोरीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. तर शुक्रवारी साधूच्या वेशात खासदार पप्पू यादव यांचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालयात आज पहिली सुनावणी. पंतप्रधान मोदींचे आदेश. पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून 14 आरोपींना अटक. 3 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दतिया, गुजरातमधील माजलपूर जागेवर काटेकी टक्कर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.